सर्वतंत्र स्वतंत्र परब्रह्म पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण पवित्र श्रावण मास अंतर्गत सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व भक्तगण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण कथा श्रवण केली। प्रल्हादजी यांना षंडा आणि मर्क जे दोघे गुरुजी होते त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला। नारायण शत्रू आहे, नारायण शत्रू आहे, पण प्रल्हादजींना तर एकच हृदयामध्ये आहे की भगवान तर सर्वांचे मित्र आहे। आणि त्यानंतर गुरुजींना झालं की हा काही समजण्यासारखा, याला समजवण्यात काहीच अर्थ नाही आहे, जाऊ द्या, एक तर असतोच म्हणे असा, आणि त्यांच्याकडे काही ध्यान दिलं नाही। प्रल्हादजींना झालं की चांगलं झालं, आता मी शांतिकन भजन करतो। आणि प्रल्हादजी तर आता मग भगवंताच्या भजनामध्ये मग्न राहायला लागले। आता राजाचा पुत्र होता, हिरण्यकश्यपूंचे पुत्र आहे प्रल्हादजी, म्हणजे मॉनिटर क्लासमध्ये मॉनिटर असता माहिती आहे ना, तर आता मॉनिटर कोणाला करावा, तर गुरुजींनी मॉनिटर पण प्रल्हादजींनाच केले होते। आता एके दिवशी षंडा आणि मर्कजी ते दोघेही होते, गुरुजी पाठशाळातून बाहेर बाजारामध्ये गेले आहे। आता या बाजूला प्रल्हादजींना झालं की आज चांगला अवसर आहे, मी एकला भजन करतो, पण हे बाकीचे जे मुलं आहे त्यांना आसुरी ज्ञान अर्पण करण्यात येतं, यांना पण मी नारायणचा महिमा समजवतो आणि भगवंताचं भजन करायला लागतो, माझं तर कल्याण होईल, पण सोबत सोबत माझ्या सोबत जे आहे त्यांचं पण मी कल्याण करतो। एकलं आपण भजन केल्याने कल्याण तर आपलं होईलच, पण सोबत सोबत अनेकांचं कल्याण पण आपल्या सोबत व्हायला पाहिजे। संध्याकाळचा वेळ आहे, सर्व क्लास भरलेले आहे, प्रल्हादजी क्लासमध्ये उभे आहे, गुरुजी बाहेर गेले आहे, आणि त्यावेळेला खूप सुंदर अवसर हा आहे असा विचार करून प्रल्हादजींनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधन केले की मित्रांनो बघा, माझी गोष्ट आहे का, भगवंतांनी आपल्यावरती खूप मोठी अशी कृपा केली आणि आपल्याला हा मनुष्याचा देह मिळाला। हा मनुष्याचा देह वारंवार मिळत नाही, आपल्याला मिळाला आहे, म्हणून दुसरी तिसरी उपाधी न करता भगवंताचं भजन करून घ्यायला पाहिजे। काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन करायला पाहिजे। गोष्ट प्रल्हादजींना समजली, आपल्याला किती समजली आपल्यालाच माहिती आहे। भगवान स्वामीनारायण तर त्याकरता पण पुढे असं म्हणतात की तेवढं नाही झालं तर चालेल, पण जेवढा संसार करता तेवढं भगवंताचं भजन करा तरी पण पुरे आहे। प्रल्हादजी त्यांचे शब्द असे आहे, मी नाही म्हणत आहे, प्रल्हादजी म्हणत आहे, मरी जाऊ सौने मूर्खा सिद्ध चढो छो बीजे नोर, भजो श्री भगवानने तजो बीजा शोर बकोर। प्रल्हादजींनी काय संबोधन केलं सर्वांना? मूर्खांनो। आपल्यासाठी पण हे संबोधन असं वाटतं की लाग्यासारखं आहे, कारण की त्यांनी मूर्खांनो का म्हटलं माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही कोणाला काही गोष्ट सांगा, तुमच्या हाताखालती 10 लोक काम करतात, तुम्ही त्याला सांगा की हा पाईप उचलून आण, आणि त्याने तो नाही आणला आणि 2-3 वेळा अशी भूल केली, तर मग तुम्ही काय म्हणता? पागल, सांगतोय तो आणणं। आपण रागवतो ना, थोडं स्वभाव आहे, कारण की आपण त्याला 2-3 वेळा एक ना एक वस्तू सांगितली आहे, तरी पण त्याच्या डोक्यात ती गोष्ट उतरत नाही आहे। तर आपल्या डोक्यात पण शास्त्र म्हणतात, संत म्हणतात, संतांचे विचारांचे जीवन निघून गेले सांगून सांगून,
एक गावामध्ये 100-100, 200-200 कथा झाल्या, दरेक कथामध्ये एकच सूर, तरी पण आपल्या डोक्यात ते काही गोष्ट घुसली नाही. म्हणून संबोधन तर बराबरच आहे. प्रल्हादजी म्हणतात, मूर्खांनो भगवंताचं भजन करा. इथे कमवलेली संपत्ती, इथे तुमचं घर, इथली तुमची शेती, हे काही कामा येणार. तुमची नामना पण काही कामा येणार नाही, काहीच कामा येणार नाही ते नामना. डोळे बंद झाले, संपलं. 7 अबज लोक आहे दुनियामध्ये. समजून घ्या की 7 अबज तुम्हाला ओळखायला लागले, 7 अबज तुम्हाला चांगलं म्हणायला लागले, पण कितीक दिवस. या दुनियामध्ये असे लोक होते की त्यांना चांगलंच म्हणत होते लोक, पण ते गेल्यानंतर एक वरीस पण त्यांना कोणी याद करत नाही. म्हणून तुम्ही भगवंताचं भजन करा. भगवंताचं भजन कराल तर त्या भक्तांना याद करतील. बघा, मीराबाईंना आपण याद करतो, बाकी तुम्ही विचार करा, मीरा नावाच्या किती बाया झाल्या असतील आजपर्यंत. तुकारामांना याद करतो, किती लोक झाले असतील तुकाराम नावाचे. तरी पण कोणत्या तुकाराम महाराजांना याद करतो की ज्यांनी भगवंताचं भजन केलं. तर प्रल्हादजी बाळकांना म्हणतात की भगवंताचं भजन करा, दुसरी तिसरी उपाधी ठेवा बाजूला. जो भगवंताचं भजन करतो त्याचाच मनुष्याचा देह हा सार्थक होतो. मनुष्याचा देह सार्थक करण्यासाठी हे काम आहे भगवंताचं भजन. तुम्ही बाजारात जात असले आणि 100 रुपये किलो वांगे असले, किती, 100 रुपये किलो वांगे असले, आणि तुम्ही विचार केला की सुंदर भरीत व्हायला पाहिजे याचं, घरी घेऊन आले, पण बनवणाऱ्यात प्रॉब्लेम अथवा वांग्यांमध्ये प्रॉब्लेम. जर बराबर नाही झालं तर तुम्ही काय म्हणता, 100 रुपये खरचले पण काही कामा आले नाही. मग भगवान पण म्हणत असतील ना, या वांग्यांना मी पाठवलं पण हे वांगे काही बराबर निघाले नाही. एक 100 रुपयांच्या वांगे बराबर न निघता आपण म्हणतो की व्यर्थ गेले 100 रुपये. तर भगवंतांनी हा मूल्यवान देह दिला आहे, तर त्या देहाने जर भगवंताचं भजन नाही केलं तर व्यर्थ गेला हा देह. कारण या दुनियामध्ये लाखो लोक जन्मतात. गुगलवरती तुम्ही सर्च करा की सध्या किती लोक जन्म घेत आहेत, किती लोक मरत आहे. 1 सेकंदामध्ये 2-3 बाळ जन्माला येऊन जातात आणि 1 सेकंदामध्ये 2-3 लोक निघून पण जातात. लाईव्ह गुगलवरती चालू असतं. तर एवढे लोक जन्माला येतात आणि सर्वांची एकच प्रवृत्ती आहे, जन्म घेतला, शिक्षण केलं, संसार केला आणि निघून गेले. याच्या व्यतिरिक्त खूप कमी असे लोक आहे की जे भगवंताचं भजन करतात आणि हा जन्म शेवटचा करून भगवंताच्या धामापर्यंत पोहोचतात. ह्या गोष्टी कलियुगाच्या माणसांच्या डोक्यात किती उतरतील. कारण की आपण एवढे प्रॅक्टिकल झालो की आपल्यातली श्रद्धा ते निघून गेली, भक्ती निघून गेली. आपल्याला ह्या सर्व गोष्टी टाइमपास सारख्या वाटतात. पण ज्या दिवशी मोठे मोठे देहावाले 2 यमदूत येऊन उभे राहतील त्या दिवशी या सर्व गोष्टी सत्य वाटतील. तर प्रल्हादजी म्हणतात की भगवंताचं भजन करा, तेच कामा येणार आहे. भगवान स्वामीनारायण 30व्या वचनामृतामध्ये असं म्हणतात की ह्या पळाला, ह्या सेकंदाला आपला देह पडून जाणार आहे, असा विचार करून भगवंताच्या भक्तांनी भगवंताचं भजन करून घ्यायला पाहिजे. हा सेकंद, याचा पुढचा सेकंद, त्यामध्ये माझा हा देह पडून जाणार आहे. माहिती तर नाहीच आहे आपल्याला केव्हा पडणार आहे, पण असा विचार कायम मस्तिष्कामध्ये ठेवून आणि भगवंताचं भजन करायला पाहिजे. दररोज सकाळी उठल्यानंतर 2 विचार तर अवश्यपणे करायला पाहिजे. मला काय करायचं आहे आणि मी काय करीत आहे. हे 2 विचार जर तुम्ही केले तर सर्व बाबतींमध्ये हमेशा पुढे पोहोचून जाल. अब्दुल कलाम हमेशा हे 2 विचार करायचे सकाळी उठल्याबरोबर. तर एक पेपर विकणारा मुलगा भारताचा राष्ट्रपती झाला. तर
सामान्य जगतामध्ये जर इथपर्यंत पोहोचू शकत असले तर आपण भगवंताचे भक्त आध्यात्मिक मार्गामध्ये विचार केला तर आपण खूप पुढे पोहोचून जाऊ. म्हणून सकाळ उठल्याबरोबर हे 2 विचार तर अवश्यपणे करायला पाहिजे. भगवान म्हणतात की पुढच्या पळाला मरून जायचं आहे असा विचार करून भगवंताचं भजन करावं आणि हिशोब ठेवावा की मी एवढं काम केलं आणि एवढं बाकी आहे. म्हणजे एक मुलाला घर करून दिलं आणि दुसऱ्या मुलाला बाकी आहे असा का? तसं नाही. भगवान म्हणतात की मोक्ष संबंधी एवढे काम मी केले आणि मोक्ष संबंधी एवढे काम माझे बाकी आहे असा हिशोब ठेवावा. भगवंतांनी माझ्या घरातले भजन भक्ती करत नाही, माझ्या बाजूचे भजन भक्ती करत नाही, गावामध्ये कोणीच भजन भक्ती करत नाही तर मी पण करत नाही. त्यांचं ते पाहतील, आपलं आपलं करून घ्यावं. 2 गोष्टी आहे की ज्या स्वतःलाच कराव्या लागतात. एक आहे भोजन आणि एक आहे भजन. जो करतो तो निघून जातो पुढे. म्हणून भगवंताचं भजन करून घ्या, नाहीतर नंतर पस्तावा होईल. तो पस्तावा करायचा नसला, प्रल्हादजी म्हणतात की भगवंताचं भजन करा. शेवटी किती संपत्ती असली तर कामा येत नाही. स्वामीनारायण संप्रदायामध्ये गुणातीतानंद स्वामी झाले. त्या स्वामींनी जुनागडला 40 वर्षांपर्यंत ते मंदिराचे कोठारी राहिले. तिथे सभामंडपामध्ये दररोज कथा करायचे आणि स्वामी दररोज भक्तांना एक गोष्ट सांगायचे की बघा, हा मनुष्याचा देह भगवंतांनी दिला आहे. करोड रुपये दिले. किती? करोड नाही, आपण म्हणा अब्जो रुपये दिले, तरी पण तो देह पुन्हा आपल्याला मिळणार. भगवंताची मोठी आपल्यावरती कृपा आहे की हा देह आपल्याला मिळाला आहे. 2-3 वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा उभा केला, अब्जो रुपये खर्चले. बराबर? एवढे पैसे खर्चल्यानंतर पण तुम्ही तिथे पाहायला जातात तेव्हा सरदारबाई बोलतात का तुमच्यासोबत? किती अब्जो रुपये खर्चले, मग त्यात प्राण पुरू शकले का? पुतळा तो पुतळाच आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी एक वेळा जो आपल्याला टाईम दिलेला आहे, टाईम संपला म्हणजे पुतळ्यासारखं शरीर होऊन जाणार आहे. म्हणून हमेशा हा जो आपल्याला समय मिळाला आहे त्या समयाचा स्वामी म्हणतात की सदुपयोग करून घ्या. बाकी एक उदाहरण देतात ते स्वामी हमेशा. त्या सभामंडपामध्ये कायम त्यांनी हे उदाहरण दिलं की एक खूप मोठा किल्ला असला. केवढा किल्ला? तर पुरा जळगाव जिल्हा एवढा मोठा किल्ला असला आणि त्या किल्ल्याला पूर्ण भिंत असली मोठी, चांगली 10-15-20 फुटाची, आणि एक अंध माणूस त्या किल्ल्यामध्ये आत शिरला. त्या एवढ्या मोठ्या किल्ल्याला एकच दरवाजा आहे, 3x2चा. आता त्या दरवाजातून त्या अंध माणसाला बाहेर निघायचं आहे. तो काय करेल? अंध आहे, भिंतला हात देत 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 येईल. आता तो मध्ये शिरून गेलाय, त्याला निघायचं आहे बाहेर. आता पूर्ण जळगाव जिल्हा एवढं ते किल्ला आहे, तर मग हात देत देत फिरावं लागेल त्याला. आता तो माणूस आहे, फिरत 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 येत आहे. आता बराबर एवढ्या मोठ्या 1000 किलोमीटरच्या एरियामध्ये तो एक दरवाजा आला. बराबर 10 फुटावरती तो दरवाजा आहे. जो अंध माणूस आहे त्याला हातावरती खरूज झालेला आहे. आता तो हात देत 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 चालला होता, एक हाताला खरूज आहे. तर त्याने बराबर चालता चालता आता समजलं की एवढं चाललो आहे, कुठे दरवाजा येणार आहे, करता करता त्याने खाजवला हात आणि चालता चालता तो दरवाजा निघून गेला. पुढे चालता चालता म्हणजे डबल फेरा मारायचा की नाही, डबल फिरत फिरत आला. डबल तिथे आला, 5 फूट बाकी राहिलं होतं, तेवढ्या डोक्यामध्ये काही जुवा पडल्या असतील त्याच्या, तर खाजवला, तर तो डबल पुढे चालत चालत निघून गेला. स्वामींनी उदाहरण दिलं आणि सांगितलं की बस त्याच प्रकारे 84 लाख योनीमध्ये मनुष्य फिर्या करतो आणि तो लहानसा दरवाजा आहे, त्या जागेवरती मनुष्याचा देह आहे.
तो मनुष्याचा देह आपल्याला मिळतो, दरवाजा येतो, पण त्या मनुष्य देहाद्वारा जो भगवंताचं भजन करून घेतो तो समजून घ्या त्या दरवाजाच्या बाहेर निघाला आणि भगवंताच्या धामापर्यंत पोहोचला. बाकी मग फिरायचंच आहे. कधी कुत्रं व्हायचं, कधी गाढव व्हायचं, कधी मांजर व्हायचं, कधी बोख्या व्हायचं, फिरतच राहायचं आहे. म्हणून अवसर आहे की त्या दरवाजाच्या बाहेर निघून जायचं आहे. तर भगवंताचा भजन जो करतो तो त्या दरवाजाच्या बाहेर निघून जात असतो. आता प्रल्हाद जी आहे सर्वांना असा उपदेश देत आहे, मूर्खांनो भगवंताचं भजन करा, तेच सत्य आहे. प्रल्हादजींनी अशी गोष्ट केली, हृदयामध्ये आहे, ते शब्दांद्वारा बाहेर निघत आहे. तुमच्यात जी वस्तू असली तुम्ही लोकांना सांगा, म्हणजे तुमच्यात जर ती असली तर ते लवकर दुसऱ्यामध्ये उतरते. बाकी तुम्ही तंबाखू खात असले आणि दुसऱ्याला सांगा की तंबाखू सोड, त्याच्यात ते काही गोष्ट उतरणार नाही. गोपाळानंद स्वामीकडे एक हरिभक्त एक बाळाला घेऊन आले आणि सांगितलं की स्वामी याला सांगा की हा गुळ खूप खातो. अनेक संतांची कथा आहे. स्वामी त्या गोपाळानंद स्वामी त्या हरिभक्ताला सांगितलं, एक काम करा, 8 दिवसानंतर या. 8 दिवसानंतर पुन्हा त्या बाळाला घेऊन आले. स्वामींनी त्या बाळाला जवळ घेतलं, डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की गुळ खायचा. तो हरिभगत म्हणतो 8 दिवसापूर्वी आला होता तेव्हाच गोष्ट सांगायला पाहिजे होती नाही. गोपाळानंद स्वामी म्हणतात की तेव्हा मी पण गुळ खात होतो. आता मी 8 दिवस झाले सोडला, पूर्ण जीवनपर्यंत खाणार नाही आणि मी करत नाही तेच मी दुसऱ्याला सांगू शकतो. आणि ते पूर्ण त्या बाळामध्ये गोष्ट उतरली आणि पूर्ण जीवनपर्यंत त्यानं मग गुळ खाल्ला नाही. तर भगवंताची गोष्ट जेव्हा प्रल्हादजी करत आहे तर अंतरामध्ये तशी श्रद्धा आहे, तशी भक्ती आहे. सर्व बाळक म्हणतात की प्रल्हादजी तुम्ही म्हणाल तसं आम्ही आता करू. प्रल्हादजी म्हणतात तर चला मग, संध्याकाळची वेळ आली आहे. संध्याकाळच्या वेळेला काय करावं? टीव्ही चालू करून समाचार पाहावे? नाही. भगवान स्वामीनारायण म्हणतात भगवन मंदिरम सर्वे सायं गंतव्य मनवहम नाम संकीर्तनम कार्यम तत्रोच्चै राधिकापते. संध्याकाळी भगवंताचं नामस्मरण करावं. प्रल्हादजींनी सांगितलं की मी धून बोलतो, मागे तुम्ही म्हणा. आपण संध्याकाळी घरी जाऊन काय करावं? धून करावी. ज्या घरी धून होत असते ते भगवंताचं घर आहे. बाकी जिथे भगवंताचं नामस्मरण घेतलं जात नाही तर शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे ते घर नाही, ते स्मशान आहे. तर प्रल्हादजी धून बोलू लागले, नारायण नारायण. मागे सर्व विद्यार्थी धूनमध्ये मशगूल झाले, नाचू लागले. आता धीरे 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 भगवंताच्या नावाची धून वाढू लागली. बाहेर द्वारपाळ उभे होते, त्यांच्या कानी आवाज ऐकू आला, अरे हिरण्यकशिपूच्या राज्यामध्ये या पाठशाळेमधून नारायण धून ऐकू येत आहे. सर्व धावत आले तर सर्व विद्यार्थी भगवंताची धून म्हणत आहे, नाचत आहे. यांना झालं की चला याचा पण एक आनंद आहे भगवंताच्या नावाचा. असं तर आपण उलट्याच रस्त्यावरती जात आहे. अयोग्य मार्गावरती जाणाऱ्या माणसाला माहिती असतं की तो अयोग्य मार्गावरती जात आहे. कित्येक वेळी त्याची परिस्थिती तर कित्येक वेळी त्याचे स्वभाव त्याला तिकडे घेऊन जात असतात. आता पुढे काय झालं ती कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. तोपर्यंत आपण पण भगवंताचं नामस्मरण करा. जय श्री स्वामीनारायण.